तर संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर टीका करताना मतदानाच्या टक्केवारीवर संशय व्यक्त केला। मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यासाठी 11 दिवस का लागले, वाढलेलं मतदान कुणी केलं असे सवाल राऊतांनी उपस्थित केलेत। महाराष्ट्रात 19 आणि 26 एप्रिलला मतदान झालं, मात्र निवडणूक आयोगानं मतदानाच्या टक्केवारीची अंतिम आकडेवारी ही 30 एप्रिलला जाहीर केली आणि यावर राऊतांनी निशाणा साधलाय। तर प्रत्येक गोष्टीवर संशय घेणं ही संजय राऊतांची सवय असल्याची टीका भाजप आमदार नितेश राणेंनी केली आहे। या टप्प्याच्या मतदानानंतर 11 दिवसांनी जे आकडे त्यांनी आता दिलेले आहेत आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर 3 दिवसांनी, हे साधारण त्या सर्व मतदारसंघामध्ये अचानक 6 ते 60% मतदानामध्ये वाढ झाल्याचं निवडणूक आयोगाच्या नव्या आकडेवारीमध्ये आलं आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। 11 दिवस लागतात तुम्हाला मतदानाचे आकडे जाहीर करण्यासाठी। हे डिजिटल इंडिया आहे। 11% किंवा 60% मतदान अचानक कसं वाढलं, हे वाढलेलं मतदान कुठे गेलं, कोणी केलं, 11 दिवस का लागले हे आकडे जाहीर करण्यासाठी, हा निवडणूक आयोगासंदर्भात या देशाला पडलेला प्रश्न आहे। भारताचा निवडणूक आयोग हा भारताचा राहिला नसून तो मोदी शहा या कारस्थानी राजकारण्यांच्या हातातलं एक बावलं झालंय का? मग प्रत्येक गोष्टीवर अगर संशय घ्यायचा असेल तर मग दिशा सालियांच्या पण फायनल पोस्टमॉर्टम रिपोर्टवर आपण प्रश्न विचारला पाहिजे। म्हणून उगाच अकलेचे ताळे फोडू नको। निवडणूक कशी लढवली जाते, मतदानाचे आकडे किंवा मतदान कसं मोजलं जातं हे कधीतरी आपण शिकून घेतलं पाहिजे आणि मगच डोकं फोड केला पाहिजे।